नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिरावरचे चॅनलचे ज्ञानेश्वरी विद्या मंदिर ह्या युट्यूब चॅनलचे तुम्ही व्हिडिओज पाहता, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आतापर्यंत. काही मुलांनी सबस्क्राईब पण केलं असेल, पण अशांनी व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर पण करत नाही. मुलांना असं करत जाऊ नका. तुम्ही तर नवीन असाल किंवा जुने असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि शेअर करा. म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त भरभरून प्रतिसाद दिला तर मलाही तुमच्यासाठी नवनवीन माहिती, निबंध, गोष्टी घेऊन यायला प्रेरणा मिळेल. तर चला पाहूयात. आज आपलाचा विषय आहे मी शिक्षक झालो तर. काय विषय आहे? मी शिक्षक झालो तर. चला पाहूयात हा निबंध. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला म्हणजे शिक्षकाला अतिशय महत्व आहे. शिक्षकाच्या भोवती असणारे विद्यार्थ्यांचे कोंडाळे पाहिले की आपणही असे शिक्षक व्हावे असे निश्चितच वाटल्याशिवाय राहत नाही. शिक्षकांमध्ये असलेले गुण आपल्यात यावेत आणि आपणही असे शिक्षक व्हावे असे मला वाटत आले आहे. मी जर शिक्षक झालो तर एक शिक्षक म्हणून मला माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची संधी मिळेल. जर मी शिक्षक असतो तर माझे उद्दिष्ट माझ्या विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे हे असेल. मी एक सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण वातावरण तयार करण्याच्या दिशेने काम करेन, तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्य आणि आदर वाटेल. सर्वप्रथम मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी शिकणे मनोरंजक आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करेन. माझा विश्वास आहे की आनंद, हशा आणि उत्साहाने भरलेली वर्गखोली ही विद्यार्थ्यांसाठी शिकण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मी माझ्या धड्यांमध्ये परस्पर संवादी आणि हँड ऑन क्रियाकलाप समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझे विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊ शकतील. उदाहरणार्थ, मी माझ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि एकत्र काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रयोग, प्रकल्प आणि गट क्रियाकलाप वापरेन. शिवाय मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास आणि जिज्ञासू होण्यास प्रोत्साहित करेन. माझा विश्वास आहे की जिज्ञासा ही शिकण्याची गुरुकिल्ली आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी जिज्ञासू आणि नवीन कल्पना शोधण्यासाठी उत्सुक असावे असे मला वाटते. मी एक सुरक्षित आणि निर्णायक जागा तयार करेन, जिथे माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास आणि त्यांची मते व्यक्त करण्यास सोयीस्कर वाटेल. मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीची मानसिकता वाढवण्याचाही प्रयत्न करेन, जिथे त्यांना विश्वास आहे की त्यांच्या क्षमतांचा कठोर परिश्रम आणि समर्पणाने विकास केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त मी माझे धडे माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संबंधित आणि अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या धड्यांमध्ये वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि परिस्थिती समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझे विद्यार्थी ते जे शिकत आहेत त्यांच्याशी ते संबंधित असतील. उदाहरणार्थ, मी धड्याचा प्रारंभ बिंदू म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना उत्कटतेने चालू असलेल्या घटना किंवा समस्यांचा वापर करेन. हा दृष्टिकोन माझ्या विद्यार्थ्यांना ते जे शिकत आहेत त्याची प्रासंगिकता आणि महत्त्व पाहण्यास मदत करेल. शिक्षक असण्याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण वातावरण तयार करणे. मी एक वर्ग समुदाय तयार करण्याच्या दिशेने काम करेन, जो एकमेकांच्या फरकांना समर्थन देणारा आणि आदर देणारा आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना विविधता स्वीकारण्यासाठी आणि संस्कृती, वांशिक आणि धर्मातील फरक साजरे करण्यास प्रोत्साहित करेन. माझ्या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या सुरक्षित असणारी वर्गखोली तयार करण्याचाही मी प्रयत्न करेन. मी हे सुनिश्चित करेन की माझ्या विद्यार्थ्यांना वर्गात आरामदायी आणि आधार वाटतो आणि त्यांना माहित आहे की ते त्यांच्या कोणत्याही समस्यासह माझ्याकडे येऊ शकतात. शिवाय मी माझ्या विद्यार्थ्यांना गंभीर विचार कौशल्य विकसित करण्यास प्रोत्साहित करेन. माझा विश्वास आहे की गंभीर विचार हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे जे विद्यार्थ्यांना
त्यांच्या सभोवतालच्या जगाकडे नेव्हिगेट करणे आवश्यक आहे। मी माझ्या विद्यार्थ्यांना माहितीचे गंभीरपणे विश्लेषण करण्यास आणि त्यांनी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्यास शिकवतो। मी त्यांना पुरावे आणि तार्किक तर्कांच्या आधारे त्यांची स्वतःची मते तयार करण्यास प्रोत्साहित करेन। शेवटी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श बनण्याचा प्रयत्न करेन। मी माझ्या विद्यार्थ्यांशी दयाळू, सहानुभूतीशील आणि धीर धरण्याचा प्रयत्न करेन। मी माझ्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी दयाळूपणे वागण्यास आणि इतरांबद्दल सहानुभूतीचा सराव करण्यास प्रोत्साहित करेन। मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत धीर धरण्याचा प्रयत्न करेन। प्रत्येक जण आपापल्या गतीने शिकतो हे समजून घेईल। या गुणांचे मॉडेलिंग करून मला आशा आहे की माझ्या विद्यार्थ्यांना स्वतःचे सर्वोत्तम बनण्यासाठी आणि इतरांशी दयाळूपणे आणि आदराने वागण्याची प्रेरणा मिळेल। शेवटी जर मी शिक्षक असतो तर माझे प्राथमिक उद्दिष्ट माझ्या विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे हे असेल। मी एक मजेशीर, आकर्षक आणि सर्वसमावेशक वर्ग तयार करण्याचा प्रयत्न करेन जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला मूल्यवान आणि आदर वाटेल। मला विश्वास आहे की माझ्या शिकवणीमध्ये या तत्वांचा समावेश करून मी माझ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि त्यांना समाजाचे जबाबदार आणि दयाळू सदस्य बनण्यास मदत करू शकतो। तर अशा प्रकारे मी शिक्षक झालो तर मी हे सर्व माझ्या विद्यार्थ्यांसाठी करू इच्छितो। तुम्हाला मोठे झाल्यानंतर काय व्हायचंय? शिक्षक व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, काय व्हायचंय हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व तुम्ही त्या जे क्षेत्राने निवडचाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय वेगळं करू शकणार, काय वेगळं करू इच्छिता हेही मला कमेंट करून सांगा। आजचा हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनेलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।